हॅलो, हाय, नमस्कार. मी तुमची नैना. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सर्वांना जय भीम माझ्याकडून. तर आज मी बनवत आहे कंटोल्याची रेसिपी. चला, मी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. तर आज मी करत आहे कंटोल्याची रेसिपी शेअर. तर मी बाजारातून खूप दिवस बघत होते की कंटोले म्हणून काय 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 रेसिपीज पण युट्यूबवर बघत होते. चला म्हटलं स्वतः पण बघूया, आणून बघूया आणि ट्राय करूया ही रेसिपी. तर घेऊन आले मी आणि ही रेसिपी ना माहेरी बनत ना सासरी बनत. तर चला म्हटलं आपणच बनवूया, आपणच खाऊया, आपणच रिव्ह्यू देऊया कशी होती ती सर्वांना. तर सर्वात प्रथम मी आणि ही रेसिपी ना मी खूप सर्च केली. तर मी म्हटलं का नको नको, मी माझ्या पद्धतीनेच बनवणार. तर आता मी कांदे कट करून घेत आहे आणि एवढे बारीक म्हणजे कांदे ना बारीक चॉप करायचे. त्यामुळे ना भाजीमध्ये ना नुसतं असं कांदा कांदा जाड जाड दिसत नाही. आणि ही टिप ना माझ्या बहिणीने दिली होती की कांदा टोमॅटो आपण कधी पण भाजीमध्ये टाकत असतो ना, तो बारीक चॉप करायचा, जाड ठेवायचा नाही, त्यामुळे भाजीला टेस्ट जाते. आणि अजून एक टिप दिलेली माझी बहीण, भावना नाव आहे तिचं. तर तिने सांगितलेलं की नाही का, कांदा टोमॅटो हे भाजीमध्ये भरपूर टाकायचं, त्यामुळे भाजीला खूप छान स्वाद येतो. तर मी तिचंच आज हे म्हणजे तिचंच फॉलो करते. कांदा टोमॅटोचं हे भाजीमध्ये टाकायचं. आणि मला जे शिकवलं ना ते माझ्या बहिणीने आणि माझ्या मम्मीने शिकवलेली रेसिपी आहे. बऱ्याच रेसिपी त्यांनी शिकवल्या, म्हणजे ऑलमोस्ट सर्व स्वयंपाक त्यांनी शिकवलेला. मला लग्नाच्या अगोदर अजिबात स्वयंपाक येत नव्हता. जेव्हा आपल्यावर जिम्मेदारी पडते ना, तेव्हा आपण आपोआप शिकतो ह्या गोष्टी. तर मग नंतर मी त्यांना फोन करून प्रत्यक्षात विचारायला लागले, हे कसं बनवतात, ते कसं बनवतात, त्या भाजीमध्ये काय टाकतात, त्या भाजीमध्ये काय टाकतात. असं करत करत मी स्वयंपाक शिकलेले. आणि असं थोडाफार चांगला बनवते, असं इतका पण वाईट नाही बनवत की लोक खाऊ नाही शकत. थोडाफार चांगलाच बनवते मी जेवण. तर तुम्ही बघू शकता या भाजीहून मला स्वयंपाक येतो का नाही येत, कारण की ही भाजी ना माझ्या मम्मीने शिकवली ना माझ्या बहिणीने शिकवली. ही माझी स्वतःची रेसिपी आणि मी स्वतः क्रिएट केलेली ना, मी युट्यूबच्या व्हिडिओला फॉलो केलेलं आहे. ही माझी स्वतःची रेसिपी आहे. आणि बघणारे चांगली झाली तर चांगलंच सांगणार आहे, नाही झाली तर मी सांगणार आहे की नाही चांगली झाली. आणि ही म्हणजे कंटोले काय असतात, कडू असतात की कसे असतात, तुरट असतात, ह्याचाही टेस्ट माहिती नाही मला. तर म्हटलं चला आता आज आपण बनवून बघूया ही कसं लागतं कसं नाही. जर चांगलं झालं तर मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेन की रेसिपी म्हणजे ही भाजी खा म्हणून. तुम्ही ही बाजारातून आणा हे कंटोले आणि खा म्हणून. आणि ही खूप हेल्दी भाजी आहे, मी असं भरपूर ठिकाणी ऐकलेलं आहे, वाचण्यात आलेलं आहे. आणि बाजारामध्ये ही ना सीझन मध्येच येते, इतर दिवस येत नाही. तर मग हरकत काय आपल्याला खायला. आणि रोज रोज आपण ती पालक, शेपू, मेथी या भाज्या तर खातच राहतो ना. आता ह्या साईड बाय साईड ना मी भात पण टाकलेला आहे. म्हटलं चला रेसिपी पण शूट होईल आणि माझा स्वयंपाक पण होईल. तर त्यासाठी. आणि हो, मी काय बोलत होते, हो, तर आपण ह्या भाज्या खातच राहतो. ह्या नवीन भाज्या येतात त्या आपण ट्राय केल्या पाहिजे. आवडतात ना आवडतात तो पुढचा भाग आहे. नाही आवडलं तर आपण नाही बनवायच्या, आवडल्या तर बनवूया. आणि काय हेल्दी रेसिपीज आहे, काय आवडायचं प्रश्नच नाहीत की एखाद दिवस तुम्ही खाऊ शकतात ह्या बिना आवडीच्या भाज्या पण. तर चला आता मी काय करते, कंटोले ना पहिले तेलामध्ये चांगले फ्राय करून घेते. म्हणजे कसं थोडस ना करेल्याचा टच मला असं वाटतं करेल्यासारखं असावं हे. तर आता खाल्ल्यावरच कळण आपल्याला कसं आहे कसं नाही. तर मी ना थोडस चाटून म्हणजे असं टेस्ट करून बघितलं थोडस ते, पण ते काय असं करेल्यासारखं कडू नाही लागलं मला, थोडस असं फिक्कटच लागलं. तर म्हटलं चला मला असं वाटतं चांगलीच होईल भाजी म्हणून. तर झाली तरी सांगेल, नाही झाली तर मी तुम्हाला बोलले ना नक्कीच मी तुम्हाला हे शेअर करेन. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, माझा रिव्ह्यू काय आहे तो. तर आणखीन मी काय बोलत होते, हो, तर ही भाजी बाजारामध्ये खूप कमी प्रमाणात येते. तर मग खाण्यात हरकत नाही आपल्याला ही भाजी. आणि हेल्दी पण आहे त्यामुळं. आणि आपण कसं मुलांना, आपण स्वतः नाही खाल्ले तर मुलं काय खाणार, बरोबर की नाही असे. आता मी माझ्या माहेरी खाल्लीच नव्हती त्यामुळे मला माहितीच नव्हती ही भाजी. तर मग मी बाजारातून येता जाता, मार्केटमधून येता जाता बघत होते. तर म्हटलं चला दिसते घेऊया करूया, आवडली तर ठीक, नाही आवडली तर नाही, म्हणून आणली आणि म्हटले चल बघूया करून. तर आता मी चांगले कंटोले फ्राय करून घेते तेलामध्ये. आणि तेलामध्ये फ्राय करून झाल्यावर आपण त्याला काढून साईडला ठेवूया. आणि त्याच तेलामध्ये जेवढं आपण तेल वापरलं ना त्याच तेलामध्ये, आणि तुम्ही बघितलं ना मी तेल जास्त नाही टाकलेलं, थोडस तेल टाकलं, त्या थोड्याच तेलामध्ये फ्राय केली. आणि त्याच तेलामध्ये मी टोमॅटो आणि कांदा टाकणारे फ्राय करायला. तर
आधी मी कंटोले काढून घेतले, हे बघा मी काढून घेतले, त्याचा व्हिडिओ मला राहिलाच शूट करायचा घाईगडबडीमध्ये, तर ते काढून घेतले आणि आता त्याच तेलामध्ये बघा मी मस्त फ्राय झालेले आणि त्याच तेलामध्ये मी कांदा टाकून घेणार आहे. सर्वात प्रथम मी कढीपत्ता टाकणार, कढीपत्ता चांगला तडतडून देणार. आणि ही रेसिपी आहे ना, तुम्हाला माहिती आहे का ही रेसिपी? तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही बनवली असेल तरी मला नक्की कमेंटमध्ये सांगा की बनवली आणि तुम्हाला पण आवडली का नाही ते पण सांगा. जसं मी माझा रिव्ह्यू देणार आहे ना, तसं तुम्ही पण तुमचा रिव्ह्यू द्या कमेंटमध्ये. तर आता तेल कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं होतं, त्याच्यामध्येच मी कंटोले फ्राय केलेले. आता त्याच्यामध्येच कांदा टाकून मी कांदा पण चांगला फ्राय करून घेणार आहे. कढीपत्ता तर टाकलेलाच आहे, तडतडून दिला आणि त्यानंतर कांदा टाकलाय मी त्याच्यामध्ये. आता कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आणि कांदा थोडासा फ्राय झाला का मग आपण टॅमॅटो टाकून घेऊया. आणि चला आपण थोड्याशा गप्पा मारूया आता. तर गप्पा ह्या गोष्टीचा आहे की आज मी लाईव्ह घेतलेले आणि त्या लाईव्हला तुम्ही जॉईन झालेले की नाही, हो किंवा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि तुम्हाला आवडते का नाही लाईव्ह घेतलेले मी ते पण नक्की सांगा. आणि असंच आता नवीन नवीन युट्यूबर आहे मी, तर प्लीज मला सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझे व्हिडिओ शेअर करा, माझे व्हिडिओ बघा, आधी बघा माझे व्हिडिओ. आणि हे चांगलं मी तेच सांगत होते, चांगलं फ्राय झालेलं आहे. आता आपण काय करूया, हे साईडला ठेवून देऊया आणि साईडला ठेवूया आणि आपण आहे ना कांदा शिजलाय का नाही अभि ते बघूया, तेलामध्ये चांगला परतलाय का नाही ते बघूया. तर आय थिंक माझा कांदा चांगला परतून झालेला आहे तेलामध्ये. आणि आता त्याच्यामध्ये मी टाकत आहे टोमॅटो. तर टोमॅटो बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत. ते टोमॅटो टाकल्याच्या नंतर मग आपण टाकूया त्याच्यामध्ये मसाला वगैरे, जे काही मसाला आहे ते. बेसिक रेसिपी, एकदम साधी आणि सिंपल, जास्त कठीण काहीच नाही केलेलं, घरच्या साहित्यामध्ये होणारी आहे रेसिपी असं. तर लोक काय काय टाकतात ते पण नाही, मी म्हटलं बेसिकच असू द्या, स्टार्टिंगला आपण बेसिकच करून बघूया. जर वाटली चांगली तर त्याच्यामध्ये अजून आपण काहीतरी ऍड करू शकतो. तर आता टोमॅटो पण टाकून झालेला आहे माझा. आणि हे अजून एक टिप दिलेली होती माझ्या बहिणीने की कांदा टोमॅटो टाकून मस्तपैकी झाकण ठेवायचं, पाच नाही 2-3 मिनिटासाठी तरी झाकण ठेवायचं. मस्त कांदा आणि टोमॅटो मस्त चांगलं असं नरम होतो, तेलामध्ये छान असं हे होतं, एकजीव होतो आणि त्याचा स्वाद पण मस्त येतो. तर मग आता तेच फॉलो करणार आहे मी. कांदा टोमॅटोवरती झाकण ठेवणार आणि 5 मिनिटासाठी आपलं 2-3 मिनिटासाठी आपला कांदा टोमॅटो चांगला शिजून देणार तेलामध्ये. आणि हो, तर मी तेच सांगत होते की मुलांना पण ह्या गोष्टी माहिती पाहिजे, मुलांना पण ह्या भाज्या माहिती पाहिजे. आणि आजकालची मुलं माहिती आहे ना, सगळ्या भाज्या खायला कंटाळा करतात. आपले पूर्वीसारखं नव्हतं, आपण जी ताटात येईन भाजी ती खात होतो. आताचे मुलं तसे नाही. आताचे मुलं हे नाही आवडत ते नाही आवडत करत राहतात. त्यांना बाहेरचं जास्त आणि घरातलं कमी आवडतं. तर म्हणून मग आता आपणच खाल्ली नाही तर मग मुलं काय खाणार ह्या भाज्या. त्यामुळं म्हटलं की चला बनवून बघूया. मला आवडली तर म्हटलं मुलीला पण आपण बोलूया की छान आहे भाजी, तू पण खाऊन बघ असं. आणि हेल्दी आहे, मेन म्हणजे हेल्दी आहे. आता घरचा मसाला टाकत आहे मी, आपल्या घरातल्या साठवणीचा मसाला असतो ना, तुम्ही कोणताही टाकू शकता आवडीनुसार. आणि त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं, छान कांद्याबरोबर परतून घ्यायचं मस्तपैकी. आणि परतून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया थोडंसं चवीनुसार तुम्हाला. आणि हो, अजून एक आहे, मीठ टाकल्यानंतर आहे ना, आधी आपण काय करूया, तेलामध्ये मसाला परतून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये टाकूया मी खोबरं आणि लसूण वाटून ठेवलेलं आहे मी. जर मला वाटलं कोणत्या ह्याच्यामध्ये मी टाकत असते तर त्याच्यामध्ये म्हटलं चला मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये ऍड करावा, तर मग म्हणून मी ह्याच्यामध्ये ऍड केलं. मला असं वाटलं रेसिपी ह्याच्यामुळे छान होईल. आणि आता टाकलेलं मी ते मसाला टाकून झाला, चांगला फ्राय करून परतून घेतलं. आता टाकूया कंटोले. आणि आता कंटोले टाकल्यानंतर आहे ना, ते चांगले एकजीव करून घेऊया मस्त तेलामध्ये. आणि मी ते चेक करत होते की ते शिजले का नाही तेलामध्ये, तर ते तेलामध्ये ना 90 ते 95% शिजलेले आहे. तर आता मी टाकत आहे मीठ आपल्या चवीनुसार. तर ज्यांना मीठ कमी आवडतं भाजीमध्ये ते कमी टाकू शकतात, ज्यांना बरोबर आवडतं ते जास्त थोडंसं आवडतं त्यांना जास्त टाकू शकतात. पण मीठ हे आपल्या चवीनुसारच असावं. तर मी आपल्या चवीनुसार टाकलेलं आहे.
आणि हे बघा अशी झालेली आहे भाजी. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करायची. कोथिंबीर मी नंतर ऍड करते कारण छान वाटतं कोथिंबीर असं. आणि बघ ना उजेड नसल्यामुळे ना माझी भाजी थोडीशी अशी काळपट दिसत होती. आता बघ ना उजेड आहे तर कशी भाजीचा कलर किती छान दिसतोय माझ्या. थोडस लाईटीचा इश्यू आहे, आता म्हटलं नंतर लाईटीचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे रेसिपीसाठी. तर एक लाईट आहे घरामध्ये, ती विसरली मी लावायची. आता नेक्स्ट टाइम आहे ना मी ती लाईटीच अप्लाय करणार आणि त्याच्यामध्ये बनवणार, कारण ती दिसतच नाही. म्हणजे भाजीचा मेन कलर होता ना तो दिसतच नाही. आता थोडासा पाण्याचा हपका मारून मी म्हणजे थोडस पाणी शिंपडून झाकण ठेवते. अवघे 5 मिनिटासाठी ठेवते आणि त्याच्यानंतर आहे ना गॅस बंद करून टाकते आणि मग दाखवते तुम्हाला भाजी कशी झाली ती. आणि कोथिंबीर टाकायचं राहिलं माझं, तर म्हटलं कोथिंबीर नंतर टाकेल. तर आता मी दाखवते तुम्हाला. इथं मी अंडी शिजत टाकलेली आणि ही अंड्याची मशीन आहे. ह्याच्यामध्ये फक्त पाणी टाकायचं आणि बटन चालू करायचं. हे बटन आहे ना लालवालं, ते बंद झालं का मग समजतं की अंडे झालेले आहे म्हणून. अशा आणि त्याच्यामध्ये पटकन शिजतात. अवघे 5-7 मिनिटातच अंडे शिजून जातात. आणि कसं आपले अंडे फुटतात, परत ते सगळीकडे पसरतात त्या पाण्यामध्ये, तर ते खूप विचित्र वाटतं बघायला. ह्याच्यात तसं नाही होत. ह्याच्यात फुटलं तरी असं पसरत नाही असं जास्त. तर ही मशीन खूप ओके आहे. त्यानंतर त्याचा मी सगळा असा रिव्ह्यू देईन तुम्हाला. आणि बघा मी बोलले ना कोथिंबीर विसरलेले, तर नंतर मग मला आठवलं की मला कोथिंबीर टाकावी. तर कोथिंबीर टाकून घेतली आणि चांगली हे केलेली. कोथिंबीर अशी थोडीशी कच्ची ठेवली का छान लागते रेसिपीमध्ये. तर कोथिंबीर टाकून झालेले झाकण ठेवते आणि नंतर गॅस बंद करते 2 मिनिटांनी. म्हणजे ऑलमोस्ट भाजी झालेलीच आहे माझी. तर नंतर तुम्हाला दाखवते मी कशी झाली काय झाली ते रिव्ह्यू देतेच मी तुम्हाला. आणि बघा इथे अंडे शिजत आलेले आहे आणि झाले का आपोआप बटन बंद होतं. आपल्याला काही लक्ष द्यायची गरज नाही लागत. आपल्याला कसं अंडे ठेवले का 5-5 मिनिटाला येऊन लक्ष द्यावं लागतं, तसं ह्याचं नाही. अंडे झाले का हा आपोआप मशीन बंद होऊन जाते. म्हणजे अंडे जळायचा वगैरे काय ह्याचा प्रश्नच येत नाही असं. तर खरंच चांगली मशीन आहे. तुम्ही नंतर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा. आणि अशा प्रकारे माझी भाकरी पण तयार झालेली आहे. भाकरी बनवतानाचा व्हिडिओ घेतला नाही कारण मला उशीर पण होत होतो, कारण मला लाईव्हला पण जायचं होतं, त्यामुळं मी हे केलं नाही. आणि अशा प्रकारे बघा भाजी झालेली आहे. आणि मी एक घास खाऊन बघितलेला आणि मग माझ्या लक्षात आलं अरे मला रिव्ह्यू द्यायचा आहे. तर मग म्हटले का नका चला रिव्ह्यू द्या. खरंच अतिशय छान आणि एकदम टेस्टी भाजी झाली ना, खूप छान झालेली. तुम्ही खरंच करून बघा ही भाजी आणि अशा पद्धतीने करा. आणि अशा पद्धतीने माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.